आजचा सुविचार, जब कोई दोष छिपाया जाता है तो वह बड़ा हो जाता है और स्वीकार करते हैं तो वह गायब हो जाता है। फडजी, जीवनात सगळ्यात चांगला साथीदार आपला आत्मविश्वास असतो। लाख मोलाचं वाक्य, आमची वेळ कितीही खराब असू द्या तरीही आमच्या रक्तात नेहमी इमानदारीच असते। चालाकी 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो। आयुष्यात सुखी राहायचं असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची। अंत असत प्रारंभ, जीवनाचा खरा अर्थ प्रत्येक समाप्ती ही एक नव्या सुरुवातीची नांदी असते आणि जीवनातील प्रत्येक शेवट हा नवीन संधी आणि नूतनीकरणासाठी दार उघडतो। गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण, हा लोकांचा स्वभावच आहे। ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही। समाजाच्या नजरेत माणूस हा नेहमीच 2 नाण्यांच्या काट्यावर तोडला जातो, एक नाणं प्रतिष्ठेचं, दुसरं स्वभावाचं। पण या दोन्हींच्या मधोमध दडलेली माणुसकी मात्र नेहमीच अपुरी ठरते। असा म्हणतो, माणसाला 500 रुपये मिळाले तर तितका खुश होत नाही, पण तेच 500 रुपये जर हरवले तर त्याला त्या सुखापेक्षा कितीतरी जास्त दुःख होतं। असं का बरं होतं? माणसाला मिळाल्यावर नाही, गेल्यावर जास्त दुःख होतं। मग तो पैसा असो किंवा व्यक्ती। जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। दुसऱ्याचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल, हेच सत्य आणि हीच नीती आहे। आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो। ज्या नेत्याला सामान्य माणूस भिडू शकत नाही त्या नेत्याला सामान्य माणूस पाडू शकतो, हे लक्षात घ्या। योग्य बटन दाबून आगाऊचं बटन दाबू नका। बाटलीसाठी नव्हे, देशाच्या भविष्याकरता बटन दाबा आणि इतिहास बदला। सुविचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। फडजी यांना लाईक करा व शेअर करा। थँक्यू।